स्वाती तिच्या भावाला म्हणाली, अमरदादा, पैशांची व्यवस्था करायला पाहिजे. डॉक्टरांनी उपचारांचा खूप खर्च सांगितला आहे. बहिणीचे बोलणे ऐकून अमर म्हणाला, मग तू कर ना पैशांची व्यवस्था. आत्ता माझ्याजवळ पैसे नाहीत. स्वाती उलट उत्तर देत म्हणाली, दादा, मी का म्हणून पैसे द्यायचे? आई तर तुझी जबाबदारी आहे ना. आणि कुठे आहे तुझी ती कमावणारी बायको? तेवढ्यात कोणीतरी स्वातीच्या जोरात कानाखाली वाजवली. तिने बघितलं तर समोर तिची बहिणी रेवती उभी होती. अमर चकित होऊन म्हणाला, रेवती, तू कधी आलीस? आणि तुझी मीटिंग संपली का? नवऱ्याचं बोलणं ऐकून रेवती म्हणाली, हो, माझी मीटिंग संपली आणि आले म्हणून तर आज मला तुमच्या बहिणीचा स्वार्थी चेहरा बघायला मिळाला. यांच्या नजरेत कुठलेच नाते मोठे नाही. यांचा स्वार्थ खूप मोठा आहे. तुम्हालाच तर तुमच्या आईची खूप काळजी वाटत होती ना. मग आता काय झालं? त्यानंतर मात्र जे काही झालं त्यामुळे सगळ्यांना धक्काच बसला. रेवतीच्या लग्नाला आत्ता कुठे 5 महिने झाले होते, पण या 5 महिन्यात तिने सासरी खूप कठीण काळ घालवला होता. खूप जास्त सहन केला होता. तिच्या सासूला उमाताईंना प्रत्येक कामात परफेक्टपणा हवा होता. कुठे जरा जरी चूक दिसली की लगेच टोमणे मारायला सुरुवात करायची आणि रेवती फक्त शांत बसून ऐकत असायची. एक दिवस दुपारी रेवती किचनमध्ये भाजी बनवत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने गॅस बारीक केला आणि तिचा फोन उचलला. तिच्या भावाचा फोन आलेला बघून तिचे मन घाबरले. तिने फोन उचलला आणि म्हणाली, हॅलो दादा, काय झालं? तिकडून तिचा भाऊ थरथरत्या आवाजात म्हणाला, रेवती, आईची तब्येत खूप बिघडली आहे. आम्ही तिला दवाखान्यात घेऊन आलो आहोत. डॉक्टर बोलत आहेत की तिची अवस्था खूप नाजूक आहे. तुला वेळ मिळाला तर आईला येऊन भेटून जा. भावाचे बोलणे ऐकून रेवती खूप घाबरली आणि म्हणाली, काय? आईची तब्येत अचानक कशी काय बिघडली? तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती म्हणाली, दादा, मी आईला बघायला आत्ता लगेच येते. असं म्हणत तिने फोन कट केला आणि लगेच तिच्या नवऱ्याला अमरला फोन लावला. बराच वेळ फोन वाजत होता. नंतर अमरने फोन उचलला आणि म्हणाला, लवकर बोल रेवती, मी मीटिंगमध्ये आहे. रेवती रडत म्हणाली, अमर, माझ्या आईंची तब्येत खूप बिघडली आहे. त्यामुळे तिला दवाखान्यात दाखल केलं आहे. मला जायचं आहे. प्लीज तुम्ही घरी या किंवा मला एकटीला जाऊ द्या. तिचं बोलणं अमरने खूप हलक्यात घेतलं आणि म्हणाला, अगं रेवती, आत्ता माझी मीटिंग सुरू आहे. मी नाही येऊ शकत. तू आईशी बोलून घे. रेवती म्हणाली, पण अमर, मी एकटी गेले तर? तिला पुढे अजून काहीतरी बोलायचं होतं, पण तेवढ्यात फोन कट झाला. तिचं मन खूप बेचैन झालं. कारण सासूला विचारायला तिला भीती वाटत होती. पण आईच्या काळजीत ती लगेच सासूच्या खोलीत गेली आणि घाबरत म्हणाली, आई, माझ्या आईला दवाखान्यात दाखल केलं आहे. तिची अवस्था खूप वाईट आहे. दादाचा फोन आला होता. तिच्या सासूने तिच्याकडे बघितलं, पण त्यांच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. त्या सरळ म्हणाल्या, मग काय? सासूचे थंड बोलणे ऐकून रेवती म्हणाली, आई, अमर मीटिंगमध्ये आहेत. ते येऊ शकत नाहीत. त्यामुळे प्लीज मला एकटीला जायची परवानगी द्या. मला तिची खूप काळजी वाटत आहे. तिची सासू कठोर आवाजात म्हणाली, नाही, तू एकटी जाऊ शकत नाहीस. सासूचे बोलणे ऐकून रेवतीच्या पायाखालची जमीनच सरकली. पण आई, माझ्या आईची तब्येत खूप बिघडली आहे. तिची सासू थंड स्वरात म्हणाली, म्हणून काय झालं? तुझ्या लग्नाला आत्ता कुठे 5 महिने झाले आहेत. तू या घरची सून आहेस. असं एकटीने बाहेर जायचं नसतं. नवऱ्याच्या सोबत जायचं असतं. रेवती भरल्या आवाजात म्हणाली, पण आई, अमर नाही येऊ शकत. त्यांची मीटिंग चालू आहे. पण सुनेची अवस्था बघूनसुद्धा तिच्या सासूचे मन पागळले नाही. त्यांचा शेवटचा निर्णय ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत अमर येत नाही तोपर्यंत तू कुठेही जायचं नाहीस. आणि याबद्दल आता मला एकही शब्द ऐकून घ्यायचा नाही. रेवतीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती म्हणाली, प्लीज आई, मी तुमच्यापुढे हात जोडते. मला जाऊ द्या. माझी आई. पण तिची सासू रागात म्हणाली, मी एकदा सांगितलं ना की नाही म्हणजे नाही. आणि तसंही तू दवाखान्यात जाऊन काय करणार आहेस? तू फोनवरच विचारपूस कर. एवढाच माहेरच्या लोकांचा पुळका होता तर लग्न तरी कशाला करायचं होतं? सासूचे हे शब्द रेवतीच्या मनाला सुईसारखे टोचले. ती गपगुमान तिच्या खोलीत गेली आणि बेडवर बसून रडायला लागली. तिचं मन गुदमरत होतं.
श्वास जड झाला होता आणि डोळ्यासमोर सारखा सारखा आईचा चेहरा फिरत होता. ती नवऱ्याची कासावीस होऊन वाट बघायला लागली. पण तिचा नवरा अमर रात्री 11 वाजता घरी आला. एक दिवस निघून गेला, मग दुसरा, तिसरा. न अमर तिला स्वतः दवाखान्यात तिच्या आईला भेटायला घेऊन जात होता आणि नाही घरी लवकर येत होता. तिची सासू तिच्या बोलण्यावर अडून बसली होती. येणारा प्रत्येक दिवस रेवतीसाठी शिक्षेसारखा होता. ती रोज सासूला मनवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिची सासू मिजाशीत म्हणायची, फोनवर विचारपूस करत जा. अमरला सुट्टी असेल त्या दिवशी तुझ्या आईला भेटायला जा. पण रेवतीचे मन तिच्या आईला बघण्यासाठी तडफडत होते. ती रोज तिच्या भावाला काही ना काही कारण सांगून टाळत होती. तिची सासू तिच्यावर नजर ठेवून बसलेली असायची, जणू ती अपराधी आहे. असेच 4 दिवस निघून गेले. 5व्या दिवशी घरात शांतता होती. तिची सासू बाहेर कुठल्या तरी कामासाठी गेली होती. रेवतीच्या मनात अचानक हिंमत जागी झाली. ती स्वतःला म्हणाली, आता अजून नाही, मी अजून नाही थांबू शकत. तिने लगेच दाराला कुलूप लावले. मागचा पुढचा कसलाच विचार न करता, कुणाला काही न सांगता घरातून निघून गेली. तिचे मन खूप घाबरलेले होते, पण आईला भेटण्याची मनात तीव्र इच्छा होती. दवाखान्यात गेल्यावर तिथले वातावरण बघून तिचे मन घाबरले. बाहेर भावाला उभा असलेला बघून ती पळत त्याच्या जवळ गेली. त्याचे डोळे सुजले होते. ती म्हणाली, दादा, आईची तब्येत कशी आहे? मला तिला भेटायचं आहे. भावाने तिच्याकडे बघितलं आणि त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. रेवतीचे काळीज जोरजोरात धडधडायला लागले. ती म्हणाली, दादा बोल ना, आई कशी आहे, कुठे आहे? तिचा भाऊ थरथरत्या आवाजात रडत म्हणाला, रेवती, आई आपल्याला सोडून गेली. हे ऐकताच रेवती जोरजोरात रडायला लागली. ती रडत म्हणाली, दादा, असं होऊ शकत नाही. मी तर आईला भेटायला आले आहे ना. तिचा भाऊ म्हणाला, रेवती, मरण कुणाची वाट बघत नाही. रेवती भावाच्या गळ्यात पडून हुंदके देऊन रडायला लागली. तिच्या डोळ्यात अश्रू, दुःख आणि मनात पश्चाताप, लाचारपणा दिसत होता. तिकडे तिची सासू घरी आली आणि घराला कुलूप बघून खूप चिडली. तिने रेवतीला फोन केला. रेवतीने फोन उचलला आणि म्हणाली, आई, तिला सासूला सांगायचं होतं, पण तिची सासू काहीच ऐकून न घेता रागात म्हणाली, घराला कुलूप लावून पळून गेलीस? तुझी हिंमत कशी झाली अशी वागण्याची? रेवती रडत म्हणाली, सासूबाई, मी आईला भेटायला आले होते, पण आई मला भेटली नाही. ती आम्हाला सोडून गेली. उमाताई तिचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाल्या, मला हे सगळं ऐकवायची गरज नाही. तू माझ्या बोलण्याचा विरोध केलास. संध्याकाळपर्यंत घरी आली नाहीस तर घटस्फोट घेण्यासाठी तयार राहा. मला अशी सून नको आहे जी माझ्या विरोधात जात असेल. असं म्हणत त्यांनी फोन ठेवून दिला. रेवती तिथेच खाली बसली. एकीकडे आईचा मृत्यू आणि दुसरीकडे सासूची धमकी. तिच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले. तिने तिच्या आईला कायमची गमावली होती, पण सासूने तिची सांत्वना पण केली नाही. तिच्या सासूला फक्त त्यांचे नियम प्रिय होते. आईचा अंतिम संस्कार करून सगळे लोक जायला लागले, पण रेवती तिथेच बसली होती. तिचे डोळे रडून सुजले होते. आवाज बसला होता, पण डोळ्यातून अश्रू थांबायचे नावच घेत नव्हते. तिच्या मनात काहीतरी जळत होतं. तेवढ्यात मागून कुणीतरी आवाज दिला. तिने वळून बघितलं तर तिचा नवरा अमर उभा होता. तोच नवरा ज्याने 5 दिवसापूर्वी तिचं बोलणं ऐकून घेतलं नव्हतं आणि तिच्या गरजेच्या वेळी तिला एकटीला सोडलं होतं. रेवतीच्या डोळ्यात राग आणि दुःख दोन्ही होतं. अमर तिच्या जवळ आला आणि म्हणाला, चल रेवती, घरी जाऊया. रेवती एक क्षण त्याच्याकडे बघत बसली आणि नंतर उठली आणि रागात म्हणाली, अमर, कुठल्या घरी? तिचं बोलणं ऐकून अमित चकित झाला आणि म्हणाला, रेवती, काय अर्थ आहे तुझ्या बोलण्याचा? रेवती रडत पण स्पष्ट शब्दात म्हणाली, मी त्या घरात परत कधीच येणार नाही, जिथे माझ्या भावनांची, माझ्या इच्छेची काहीच किंमत नाही. मला माझ्या आईला भेटायचं होतं, पण मला कोणी भेटून दिलं नाही. अमर रागात चिडून म्हणाला, रेवती, आता हे सगळं बोलण्याची वेळ नाही. तू गपगुमान माझ्यासोबत घरी चल. रेवती त्याचं बोलणं तोडत म्हणाली, नाही अमर, आज मला बोलू द्या. जेव्हा मी रडून रडून तुम्हाला सांगत होते, तुमच्याकडे आईला भेटण्यासाठी भीक मागत होते, तेव्हा तुम्हाला तुमचे काम महत्त्वाचे होते.
तुम्हाला आठवतं का? तुम्हाला माहीत आहे मी देवाकडे प्रार्थना करत होते की मला एकदा तरी माझ्या आईला भेटून दे. पण तुम्ही आणि तुमच्या आईने मला जाऊ दिलं नाही. अमर हळू आवाजात म्हणाला, रेवती मी कामात खूप बिझी होतो. आता जास्त नाटक करू नकोस. जर आत्ता तू माझ्यासोबत आली नाहीस तर मी तुला कायमची सोडून देईन. हे ऐकून रेवतीचे वडील म्हणाले, जावई बापू असं बोलू नका. मी आत्ताच माझ्या बायकोला गमावलं आहे. आता मुलीचं घर उजाडताना नाही बघू शकत. रेवती बाळा तू तुझ्या घरी जा, सगळं ठीक होईल. रेवतीने तिच्या वडिलांकडे बघितलं. त्यांच्या डोळ्यात मुलीचा संसार उद्ध्वस्त होण्याची भीती स्पष्ट दिसत होती. म्हणून ती गप्प बसली आणि जड पावलांनी नवऱ्याच्या सोबत निघाली. पूर्ण रस्त्यात ती नवऱ्यासोबत एकही शब्द बोलली नाही. घरी पोहोचल्यावर तिची सासू दारातच उभी होती. त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. त्या सुनेला बघताच टोमणा मारत म्हणाल्या, आलीस का महाराणी? खूप मोठं काम केलंस, घराला कुलूप लावून पळून जाण्याचे. रेवतीने मान खाली घातली पण काही बोलली नाही. तिची सासू म्हणाली, असली सून तर मी आजपर्यंत बघितली नाही. माझ्या परवानगीशिवाय घरातून निघून गेलीस. आता तू या घरात राहण्याचा हक्क पण गमावला आहेस. रेवती काही न बोलता गपगुमान तिच्या खोलीत गेली. तिला माहीत होतं आता उत्तर देऊन काहीच बदलणार नाही. काही दिवस असेच निघून गेले. रोज तिची सासू आणि तिचा नवरा तिला टोमणे मारत असायचे. पण एक दिवस तर हद्दच झाली. तिची नणंद स्वाती घरी आली आणि घरी आलेल्या आईच्या जवळ बसून म्हणाली, आई तू मला सांगितलं नाहीस की वहिनीने काय कांड केला आहे? उमाताई लगेच म्हणाल्या, अगं विचारू नकोस. कुलूप लावून पळून गेली तिच्या माहेरी. माझ्या इज्जतीचा पंचनामा केला. मी घरी आले तर माझी सून घराला कुलूप लावून गायब झाली होती. स्वाती उठून किचनमध्ये आली आणि टोमणा मारत म्हणाली, अरे वा वहिनी, तुला जरा पण लाज वाटली नाही का? आई घरात नव्हती आणि तू कुलूप लावून घरातून गायब झालीस. रेवतीचे डोळे भरून आले. ती म्हणाली, ताई त्यावेळी माझी आई दवाखान्यात होती. स्वाती तिचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाली, पण वहिनी तुझी आई तर त्यावेळी मेली होती ना? तू लवकर गेल्यामुळे ती जिवंत तर झाली नसती ना? हे ऐकून रेवतीच्या मनात आग लागली. ती पहिल्यांदा मोठ्या आवाजात म्हणाली, ताई अशा वेळेस कोणीही आईला भेटण्यासाठी तळमळत असते. तुम्ही माझ्या जागी असता तर गेला नसता का? स्वाती डोळे मोठे करून म्हणाली, वहिनी जास्त तोंड चालवायची गरज नाही. तेवढे तिची सासू तिथे आली आणि रेवतीवर ओरडायला लागली आणि म्हणाली, खूप माज आला आहे तुला. माझ्या मुलीशी मोठ्या आवाजात बोलत आहेस. तुझी हिंमत कशी झाली? रेवती काही न बोलता तिच्या खोलीत निघून गेली. आतून दार बंद करून घेतलं आणि बेडवर बसून रडत स्वतःशीच पुटपुटत म्हणाली की खरंच या लोकांच्या मनातल्या भावना मेल्या आहेत का? आजपर्यंत गप्प बसून सगळं सहन करत होते. ही माझी चूक होती का? दिवस पुढे गेले. घरातले वातावरण बदलले नाही. टोमणे आरोप जरा पण कमी झाले नाहीत. पण रेवती आता बदलायला लागली होती. याच वेळी अमरची नोकरी गेली आणि घरात गोंधळ सुरू झाला. रमाताई मनातून घाबरल्या. आता कसे होणार? घर कसे चालणार? अमर पण इकडे तिकडे नोकरी शोधायला लागला. काही दिवसांनी त्याला नवीन नोकरी मिळाली, पण पगार कमी होता. एक दिवस अमर त्याच्या आईला म्हणाला, आई रेवती एवढी शिकलेली आहे, तिला पण नोकरी करू दे. आपल्याला आत्ता पैशांची खूप गरज आहे. हे ऐकून त्याची आई भडकली आणि म्हणाली, नाही माझी सून बाहेर जाऊन काम करणार नाही. लोक काय बोलतील? अमर आईची समजूत काढत म्हणाला, आई आत्ता सध्या ती वेळेची गरज आहे आणि रेवती शिकलेली आहे. किचनमधून रेवती त्या दोघांचं बोलणं ऐकत होती. त्यांचं बोलणं ऐकून तिच्या मनात पण एक आशा निर्माण झाली. तिला पण या घरातून बाहेर जाऊन थोडं मोकळं वाटेल. शेवटी मुलाने खूप समजून सांगितल्यानंतर रमाताईंनी रेवतीला नोकरी करायची परवानगी दिली. रेवतीने लगेच नोकरी शोधली आणि नोकरी करायला सुरुवात केली. ऑफिसमधले वातावरण खूप वेगळे होते. तिथले लोक तिची इज्जत करत होते. तिचं सगळं ऐकत होते. तिच्या मेहनतीची प्रशंसा करत होते. हळूहळू ती ऑफिसमध्ये सगळ्यांची फेवरेट बनली. तिची मेहनत
तिचा शांत स्वभाव, तिचा समजूतदारपणा सगळ्यांना आवडायला लागला. पण घरी परत आल्यावर तिच्या सासूचे टोमणे तयारच असायचे. सासू म्हणायची, आता तर तुला घराची काही काळजीच नाही. ना माझी सेवा करत असतेस आणि नाही मला जेवणासाठी विचारत असतेस. रेवती एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायची. पण तिच्या मनात ज्वालामुखी भडकत होता. हळूहळू तो जास्तच वाढत होता. आणि एक दिवस तो क्षण आला. त्याने सगळं काही बदलून गेलं. ऑफिसमध्ये रेवती मीटिंगमध्ये होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिच्या नवऱ्याचा फोन होता. तिने फोन उचलला तसा अमर म्हणाला, रेवती, आईची तब्येत खूप बिघडली आहे. मी तिला दवाखान्यात घेऊन जात आहे. रेवती काही वेळ शांत बसली आणि म्हणाली, अमर, मग यात मी काय करू? माझी तर मीटिंग चालू आहे. मी येऊ शकत नाही. रेवतीच्या तोंडातले शब्द जसे अमरच्या कानावर पडले, तो सुन्न झाला. तो रागात तडफडून म्हणाला, रेवती, तू असं कसं काही बोलू शकतेस? त्याचा आवाज कापत होता. तुझी मीटिंग माझ्या आईपेक्षा एवढी महत्त्वाची आहे का? रेवतीचा आवाज शांत होता, पण तिच्या आवाजात दुःख आणि राग लपलेला होता. रेवती म्हणाली, अमर, जेव्हा माझ्या आईची तब्येत खराब होती तेव्हा काय होतं? तेव्हा पण मी तुम्हाला हेच बोलले होते की मला आईला बघायला, भेटायला जायचं आहे. तेव्हा तुमच्यासाठी काय महत्त्वाचं होतं? तुमच्या मीटिंग, क्लायंट आणि काम? बायकोचं बोलणं ऐकून अमर शांत झाला. त्याच्या डोळ्यासमोर ते सगळे क्षण घुमायला लागले. रेवतीची लाचारी, तिच्या डोळ्यातलं पाणी, तिच्या विनवण्या आणि त्याचा स्वतःचा थंड, वाईट व्यवहार. रेवती पुढे म्हणाली, तुम्हाला माहीत आहे अमर, मी पूर्ण 5 दिवस माझ्या आईला भेटण्यासाठी त्या घरात तडफडत होते. प्रत्येक क्षण मरत होते. आणि जेव्हा मी खूप प्रयत्न करून माझ्या आईला भेटायला पोहोचले, तेव्हा माझी आई मला कायमची सोडून गेली होती. तुमच्यामुळे मला तिच्याशी शेवटचं बोलता पण आलं नाही. तिचा आवाज भरून आला, पण तिने स्वतःला सावरलं आणि म्हणाली, आज तोच त्रास, तीच लाचारी मला तुम्हाला जाणवून द्यायची आहे. म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्या जवळच्या माणसाला गमावल्यानंतर किती दुःख होतं. अमर भरल्या आवाजात म्हणाला, प्लीज रेवती, असं करू नकोस. मला क्षमा कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. पण प्लीज आज माझी मदत कर. आईवर उपचार कसे होतील? माझ्याजवळ पैसे नाहीत. रेवतीने मोठा श्वास घेतला आणि थंड स्वरात म्हणाली, पैसे? आता तुमची बहीण स्वाती कुठं आहे, जी प्रत्येक वेळी मला टोमणे मारत म्हणायची की मी आईंची काळजी घेत नाही? आता तिलाच बोलवून घ्या. तीच करेल स्वतःच्या आईच्या पैशांची व्यवस्था. अमर मोठ्या आवाजात म्हणाला, रेवती, ती माझी बहीण आहे आणि आई माझी जबाबदारी आहे. तू माझी बायको असल्यामुळे ते तुझे पण कर्तव्य बनते. नवऱ्याचं बोलणं ऐकून रेवती हसली आणि म्हणाली, अमर, सगळी कर्तव्ये तुम्ही मलाच लक्षात आणून देणार आहात का? जेव्हा माझ्यावर वेळ आली होती तेव्हा तुमची कर्तव्य कुठं गेली होती? माझी आई तुमची कोणीच लागत नव्हती का? तेव्हा तुम्ही सगळ्यांनी माझी कर्तव्य, माझ्या भावनांना पायदळी तुडवले. रेवती पुढे म्हणाली, अमर, आता मी काही करू शकत नाही. माझी मीटिंग चालू आहे. आपण नंतर बोलू. असं म्हणत तिने फोन कट केला. अमर तिथेच खुर्चीवर बसला. त्याचे हात थरथरत होते. डोळ्यातून पाणी येत होतं. आज पहिल्यांदा त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती, जी फक्त एक चूक नव्हती तर एक अपराध होता. आईबद्दल समजल्यानंतर स्वाती पण दवाखान्यात आली. डॉक्टर बोलले की तुमच्या आईची तब्येत खूप गंभीर आहे आणि लगेच त्यांना ॲडमिट करायला लागणार. डॉक्टरांचे बोलणे ऐकून स्वाती म्हणाली, दादा, पैशांची व्यवस्था करायला पाहिजे. डॉक्टरांनी खूप खर्च सांगितला आहे. अमर म्हणाला, स्वाती, आत्ता माझ्याजवळ पैसे नाहीत. तू पैशांची व्यवस्था कर ना. भावाचे बोलणे ऐकून स्वाती म्हणाली, दादा, मी का म्हणून पैसे द्यायचे? आई तर तुझी जबाबदारी आहे ना. आणि कुठे आहे तुझी ती नोकरी करणारी बायको? तेवढ्यात कुणीतरी स्वातीच्या जोरात कानाखाली वाजवली. समोर रेवती उभी होती. अमर चकित होऊन तिच्याकडे बघायला लागला आणि म्हणाला, रेवती, तुझी मीटिंग संपली का? रेवती शांत स्वरात म्हणाली, मीटिंग संपली
आणि मी इथे आले म्हणून तर मला तुमच्या बहिणीचे असले स्वार्थी रूप बघायला मिळाले. त्यांच्या नजरेत कुठलेच नाते मोठे नाही, फक्त त्यांचा स्वार्थ मोठा आहे. ताई, तुम्हालाच तर आईंच्या तब्येतीची खूप काळजी होती ना? मग आता काय झालं? अमर म्हणाला, रेवती मला माफ कर. रेवतीने हाताने त्याला थांबवलं आणि म्हणाली, काही बोलू नका, फक्त ऐकून घ्या. मी जेव्हा माझ्या आईला भेटण्यासाठी तडफडत होते तेव्हा तुम्ही मला थांबवलं होतं. मला आज तुम्हाला त्याच त्रासाची, दुःखाची जाणीव करून द्यायची होती. मला असं वाटत आहे की तुम्हाला त्याची जाणीव झाली आहे. बायकोचे बोलणे ऐकून त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तो म्हणाला, रेवती, खरंच मला माफ कर. रेवतीने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, अमर, माफ करणं एवढं सोपं नसतं. पण तुम्हाला शिक्षा देणं पण माझे ध्येय नाही, कारण मी तुमच्यासारखी एवढी खालच्या पातळीला जाणार नाही. असं म्हणत तिने एक कार्ड नवऱ्याच्या हातात दिलं. अमर म्हणाला, हे काय आहे? रेवती म्हणाली, यात माझी सेविंग आहे. आईंच्या उपचारांसाठी पुरेसे होतील. अमर हैराण झाला आणि म्हणाला, रेवती, तू माझी मदत करत आहेस आणि मी? रेवती म्हणाली, मी तुमची नाही तर तुमच्या आईची मदत करत आहे. कारण मला माहीत आहे एका आईचं आयुष्य किती किमती असतं आणि कुणाला गमावण्याचे दुःख काय असतं. अमर रडायला लागला आणि म्हणाला, रेवती, मी तुझ्या लायकीचं नाही. रेवती म्हणाली, बहुतेक नव्हता, पण आता बनू शकता, जर खरंच स्वतःला बदलले तर. तेवढं स्वाती म्हणाली, वहिनी, मला माफ कर. मी तुझ्यासोबत खूप चुकीचे वागले आहे. रेवती म्हणाली, ठीक आहे, पण इथून पुढे कुणाच्या दुःखाचा गैरफायदा घेऊ नका. आणि हो, मी तुम्हाला माफ करू शकते, पण ते सगळं मी विसरून जाऊ शकत नाही. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, आता तुमची आई ठीक आहे, पण काळजी घ्यायला लागेल. दवाखान्यातून घरी आल्यावर स्वातीने तिच्या आईला सगळे सांगितले. हे ऐकून उमाताईंना खूप लाज वाटली. त्यांच्या दवाखान्याचा सगळा खर्च त्यांच्या सुनेने केला होता, ज्यांनी आजपर्यंत तिला काहीच किंमत दिली नव्हती. तिच्यासोबत वाईट वागले होत्या. तिला काडीचीही इज्जत दिली नव्हती. उमाताईंच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती. त्यांनी रेवतीची माफी मागितली. रेवतीने पण त्यांना एक संधी दिली, पण स्पष्ट शब्दात म्हणाली, घडून गेलेल्या त्या गोष्टी विसरून जाणं माझ्यासाठी खूप अवघड आहेत.